महामार्ग विरोधी शेतकरी कृती समिती आणि जन आंदोलनाच्या वतीनं समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. यामुळे महामार्गावर हरकती नोंदवण्याचे मुदत महिनाभरानंतर आता वाढवण्याची मागणी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 400 झोपडपट्टीवासियांना घाटकोपरमध्ये घर दिलं. मात्र त्यांच्या जुन्या घरांवर महानगरपालिकेनं ताबडतोब हातोडा फिरवला. महानगरपालिकेने या कुटुंबियांना त्यांचं सामान काढण्यासाठी वेळही दिला नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. तसंच ज्यांना कोहिनूरमध्ये जागा देण्यात आली तिथे विजेची आणि पाण्याची सोय केलेली नाहीये. त्यामुळे हे रहिवासी संतप्त झाले. त्यांनी वांद्रेमध्ये पिंपरोड येथील महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चाही काढला. महिनाभरापूर्वी मनमाड नगर परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा पद्मावती रात्र यांनी पदाची सूत्र हाती घेण्या अगोदर शहरातील एकात्मता चौकात जनतेच्या साक्षीनं पदग्रहण करून शहराचा विकास करण्याची शपथ घेतली. त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही शपथ घेत शहराला समस्यामुक्त करण्याचं जनतेला वचन दिलं. पालिकेच्या 88 वर्षाच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधींचा असा हा सोहळा झाला असून या सोहळ्यात शहरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार आणि पणन विभागाच्या आदेशानुसार 7 जणांचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं. मंडळाच्या मुख्य प्रशासकपदी भाजपच्या राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1163 नुसार सहकार विभागानं हे आदेश दिले. सगळे नाही पाठवले चुट्टू, सगळे नाही पाठवले फोटो. मला दाखव मोबाईल, मी पाठवलं. इथे वायफाय कनेक्ट आहे ना, म्हणून पाठव ना मला. ही बातमी टीव्ही लाईनला उचलून धरली आणि तिचा पाठपुरावा करण्यात आला. या बातमीमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाचे आदिवासी आयुक्त, समाज कल्याण आयुक्त, जिल्हा प्रशासनानं शाळेमध्ये कळ ठोकून ते होते.